परमात्म्याच्या पूजेकरता एक तर बेलाचं पत्र वापरा अथवा धोत्र्याचं फुल वापरा. बरं ते काही दुर्लभही नाही, 12 महिने प्राप्त असतं त्या फुलाची प्राप्ती आहे. 12 महिने धोत्र्याचं फुल असतं. तो या नाही एखाद्या वेळेला बेलाचं पान मिळणं, भगवंत काय नाराज होत नाही, भगवान शंकर परमात्मा नाराज होणार नाही. बेलाचं पान पूजे करता जर नाही मिळालं काय हरकत नाही, भगवंत म्हणतात जाऊ द्या, दुसरं काय आणले बाबा तू, धोत्र्याचं फूल. नाही धोत्र्याचं फूल एखाद्या वेळेला मिळालं तर भगवान शिव परमात्म्या करता दुसरं काही चालत नाही महाराज. तोयम पाणी, एक लोटाभर जल, आणि भगवान शिव परमात्मा त्या लोटाभर जलाने सुद्धा प्रसन्न होणारी देवता आहे. कोणत्याही प्रकारच्या उपचार सामुग्रीची गरज नाही महाराज भगवंताच्या पूजे करता. अन्य देवतांच्या पूजेमध्ये एखाद्या वेळेला काही त्रुटी राहिली महाराज, तर त्रुटी राहिल्याच्या नंतर त्या त्रुटीची फलश्रुती भोगावी लागते. त्याचं कदाचित संदिग्ध अशा प्रकारचं वाईट फल हे प्राप्त होतं त्रुटी राहिल्याच्या नंतर. आपण ज्या वेळेला पूजा करतो ना, भगवंताची पूजा करत असताना माझ्याकडे लक्ष द्या, देवाची पूजा करत असताना 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट शरीराची बाहेरून शुद्धी. आपलं शरीर हे वरून पवित्र असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. उगाच झोपेतून उठला आणि झोपेतून उठून तसंच तोंड घेऊन जर पूजा करायला सुरुवात केली तर ती पूजा देवाला मान्य होत नाही. म्हणून शरीराची शुद्धी हे अत्यंतिक आवश्यक आहे. मग ते शरीराची शुद्धी करत असताना काय करतात, स्नान करावं लागतं, आंघोळ करावं लागते. आंघोळ केली म्हणजे शरीराची शुद्धी होते महाराज. काही लोक म्हणतात महाराज हातपाय धुतले तरी जमत नाही का, हातपाय धुतल्यावर जमत नाही महाराज, स्नानच करावं लागतं. देवाची पूजा करायची ना तर त्याच्याकरता शरीर बाहेरून शुद्ध पाहिजे, त्याच्याकरता स्नान करावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे साबण बाजारामध्ये मिळतात. लक्स आहे, हमाम आहे, रेक्सोन आहे, गोदरेज नंबर 1 आहे. वेगवेगळ्या प्रकारचे साबण आपल्याला बाजारामध्ये मिळतात. त्या साबणाच्या माध्यमातून शरीराची बाहेरची शुद्धी आपल्याला होऊ शकते. ही पहिली गोष्ट आहे. आणि भगवंताच्या पूजेकरता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे. ती महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराची अंतःशुद्धी. आतूनही शरीर शुद्ध असलं पाहिजे. बाहेरून शरीर शुद्ध असणं महत्वाचं नाही, ते आतूनही शुद्ध असलं पाहिजे. मग आतून शरीराला शुद्ध करण्याकरता कोणतं साबण लावता बोला. बाहेरून शुद्ध करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे साबण मिळतील, पण आतून शरीराला जर शुद्ध करायचंय तर कोणता साबण लागेल त्याच्याकरता. तुकाराम महाराज वर्णन करतात, नाही निर्मळ मन आणि काय करील साबण. जर मन निर्मळ नसेल, अंतःकरण शुद्ध नसेल तर त्याला साबण काय करणार आहे. मग त्या अंतःकरणाला शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल, शास्त्रानं त्याच्याकरता एक उपाय सांगितला. लक्ष देऊन ऐका. अंतःशुद्धी करता, आतून शरीराला शुद्ध करण्याकरता पूजेला बसल्याच्या नंतर पहिली क्रिया सांगितलेली आहे, त्याला आचमन म्हणतात महाराज. संध्याच्या पळीनं असं पाणी घ्यायचंय आणि पाणी हातावर घेऊन आचमन करत असताना केशवाय नमः, गोविंदाय नमः, माधवाय नमः, दामोदराय नमः, अच्युताय नमः असं म्हणून 2-3 वेळेला जरी पाणी पिलं तरी आतून शरीर काय होतं, शुद्ध होतं. कोणत्याही साबणाची गरज नाही. ते भगवंताचं नाम हाच एक साबण आहे आणि त्या साबणाने अंतःकरणाची काय होते, शुद्धी होते महाराज. त्याच्याकरता आचमन करावं लागतं. पण लक्ष द्या, आचमन करत असताना शास्त्रानं परिमाण सांगितलेलं आहे. आचमन करत असताना शरीरामध्ये जे पाणी आपण घेणार आहे ना ते किती असावं त्याचं परिमाण सांगितलेलं आहे. माश मात्र घ्यावे जळ. माश म्हणजे उडदाचा दाणा. उडदाचा दाणा जेवढ्या आकाराचा आहे तेवढ्याच आकाराचं पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे महाराज आचमन करताना. आपल्याला तर ती पळी नाही सापडली एखाद्या वेळेला तर आपण पोहे खाण्याचा चमचाही घेतो पाणी घेण्याकरता. घेत असतात ना लोक, पोहे खाण्याचा चमचाही घेतात. नाही चमचा सापडला तर भाजी वाढण्याची पळी घेईल माणूस. नाहीच काय सापडलं तर डायरेक्ट तांब्याचं पात्र जे आहे लोक तोंडालाच लावून आचमन करतात. त्याचं एवढं आचमन करायचं नसतं, एवढं पाणी प्यायचं नाही महाराज. माश मात्र उडदाच्या दाण्याच्या आकारा इतकं पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी जर पाणी पोटामध्ये गेलं तर संत महात्मे वर्णन करतायत, दारू पिणाऱ्या माणसाला जो दोष लागतो तो दोष त्या आचमन करणाऱ्या व्यक्तीला लागतो. म्हणून इतर देवतांच्या पूजनामध्ये काही त्रुटी निर्माण झाली तर त्या त्रुटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे दोष अंगी येत आहेत. पण भगवान शंकराच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटीच राहण्याचा जिथं संबंध नाही. कारण पूजेकरता आपण सामुग्रीच काय न्यायची महाराज भगवंताला, लोटाभर जल. झालंच, जमलंच, मिळालंच तर एखादं धोत्र्याचं फूल किंवा अगदी काहीच नाही तर बेलपत्र घेऊन जायचं आहे. पुढे मी आपल्याला सांगेन ते बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करत असताना त्याची पद्धत आहे महाराज.
उगीच आपलं बेलपत्र उचललं, बेलपत्राचा ढीग उचलला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर टाकला, असं बेलपत्र व्हायचं नसतं. त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, पुढे मी आपल्याला सांगितली. विशिष्ट पद्धतीनं ते बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्याच्या नंतर भगवंत निश्चित आशुतोष असणारा परमात्मा आपल्या जीवनामध्ये त्याची काही ना काहीतरी फलश्रुती ही निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान शिव परमात्मा ही मृत्यू लोकाची देवता आहे. भगवान शिव परमात्मा हे आपल्या सर्वांच्या जवळची देवता आहे आणि अगदी अल्प अशा पूजेमध्ये संतोष पावणारी भगवान शिव परमात्मा ही देवता असल्याच्यामुळे आपण या ठिकाणी या शिवपुराण कथेचं चिंतन करत असताना भगवंताच्या पूजेचे सगळे काही विधी, कशा पद्धतीने पूजा केल्यानंतर कोणत्या प्रकारची फलश्रुती आपल्याला प्राप्त होणार आहे, त्या गोष्टींचं साग्र चिंतन या वर्षीच्या या कथेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भगवान शिव परमात्म्याचा या मृत्यूलोकामध्ये आविर्भाव कशा पद्धतीने झाला, भगवंत आविर्भूत कशा पद्धतीने झाले आणि भगवंताने या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर काय काय लीला केल्या, त्या लीलांच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना भगवान शिव परमात्म्याने कशाप्रमाणे प्रसन्न केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपल्याला या आगामी 7 दिवसामध्ये करायचं आहे. आज मंगलाचरणाचा दिवस आहे. म्हणून आज मंगलाचरण करत असताना सगळ्यात पहिलं वंदन जे आहे ते आपण गणेशजीला करणार आहोत. प्रारंभाची अधिष्ठाता देवता असणारे भगवान श्री गणपती बाप्पा गणेशजी यांना वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. सकला
नमः पार्वतीपते हर हर महादेव. गणेशजीला वंदन केलेलं आहे. श्री गणेशाय नमः. सरस्वती मातेला वंदन करताय. श्री सरस्वत्योभ्यो नमः. आणि त्याच्यानंतर श्री गुरूंना नमस्कार करताय. श्री गुरुभ्यो नमः. आपण 2 मिनिटं गुरूंचं चिंतन करू. सर्वांनी पाठीमागे श्लोक म्हणायचा आहे. मी पुढे म्हणेन हाताने टाळी आणि माझ्या पाठीमागे श्लोक म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. श्री गुरूंना वंदन करतायत. कारण जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये गुरुला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे त्याच्याकडे सर्वस्व आहे महाराज. आणि ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही त्याचं जीवन हे निरर्थक आहे. निरर्थक आहे. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर कथा करत असताना बरेचसे लोक भेटतात महाराज. कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर काही लोक तक्रारी सांगतात, काही लोक सूचना देतात, काही लोक चौकशी करतात आणि काही अभिमानाने आपापल्या ठिकाणी असणारी कला त्याच्या संबंधाने बोलत असताना काही लोक आम्हाला म्हणतात, म्हणे महाराज आम्ही काही कुठे गेलो नाही शिकायला, असं म्हणतात ना तुम्हाला संदीप महाराज. आम्ही काही कुठे, तुम्हालाही बऱ्याच वेळेला अनुभव आला असेल, एखादा तबलावादक असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, कोणी असेल, लोक म्हणतात महाराज आम्ही काही कुठे गेलो नाही शिकायला. मला सांगा, ही गोष्ट अभिमानाने सांगायची नाही. या गोष्टीची खरी तर लज्जा वाटायला पाहिजे. आपण कुठं शिकलो नाही ही लज्जास्पद गोष्ट आहे. कुठंतरी शिक्षण झालेलं असलं पाहिजे. गुरुची जीवनामध्ये नितांत आवश्यकता आहे. आम्ही कुठे शिकलो नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जीवनामध्ये गुरुचं महत्व जे आहे हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. कारण हा जो संसार सागर आहे, या संसार सागरातून पार जाण्याच्या करता, संसार सागरातून ऐल तेराहून पैल तेरावर जाण्याच्या करता सद्गुरूपी नावाड्याची नितांत गरज आहे महाराज. सद्गुरू जर नसतील तर कोण नेईल महाराज आपल्याला? भवसागरातून पार कोण घेऊन जाणार आहे? आपण आपल्या बाहुबलावर जाणं शक्य नाही. करिता विचार तो हा दृढ संसार आणि ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मादिकांना जर पार होता येत नाही स्वतःच्या बलावर, स्वतःच्या पराक्रमावर, तर तुम्ही आम्ही या संसार सागरातून पार कसं जाणार आहे महाराज? कोणीतरी पाहिजे आपल्याला पलीकडे घेऊन जाणार. मग कोण घेऊन जाईल महाराज? सद्गुरू हे पलीकडे घेऊन जातात. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. किंवा श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. सद्गुरू जर असतील तरच महाराज या संसार सागरातून जीव पार होणार आहे. गुरु बिन कौन बतावे, गुरु बिन
बडा बिकट जमघाट, हा यमघाट अत्यंत बिकट आहे. त्या बिकट रस्त्याने जाण्याकरता सद्गुरु हा एकच सहारा आहे. मीराबाई वर्णन करताय, पायो जी मैंने राम रतन धन पायो, सत की नाव ठेवटिया सतगुरु, भवसागर तरी आयो. सद्गुरूंच्या माध्यमातून हा भवसागर आपल्याला पार करता येतो. म्हणून जीवनामध्ये श्रीगुरूंची नितांत आवश्यकता आहे. त्या श्रीगुरूंना वंदन करतायत. कारण संसार सागर पार करण्याकरता आणि भगवान परमात्म्याची कृपा संपादन करण्याकरता संतांच्या शिवाय, सद्गुरूंच्या शिवाय ज्या वेळेला आपण आपल्या मनाने भगवंताच्याकडे जाऊ, भगवान परमात्मा आपला स्वीकार करतीलच, सांगता येत नाही. भगवंताने जरी आपण आपल्या मनाने देत गेलो देवाकडे, तरी देव आपला स्वीकार करेल की नाही माहिती नाही महाराज. जीव हा पापी आहे. प्रत्येक जीवाकडे अल्प का होईना परंतु पापाचा अंश आहेच आहे. असा पापी जीव भगवंताच्याकडे गेल्यानंतर भगवंत कधी स्वीकार करत नाही महाराज. पापी जीवाचा स्वीकार करत नाही. उलट खरं सांगू का, पापी जीव दिसला की भगवंताचे तळपायाच्या मस्तकाला जाते महाराज. आपण कोण आहेत? आपण पुण्यवान आहेत का पापी आहेत? आपल्याला धड पुण्यवानही म्हणता येत नाही आणि धड पापी म्हणता येत नाही. पापी म्हणावं तर वाल्या कोळ्यासारखं, आजामेळासारखं पाप काय आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं नाही. आणि पुण्यवान म्हणावं तर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्यासारखं पुण्य आपण केलं नाही. म्हणजे आपण धड पापी नाही आणि धड पुण्यवानही नाही. पण पापाचा अंश मात्र आपल्याकडे आहे. एक लक्षात ठेवा, भगवंताला पापी जीव दिसला ना त्याची तळपायच्या मस्तकाला जाते. आणि भगवंताने गीतेमध्ये तसं ब्रीद भगवंताचं आहे, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायच दुष्कृताम. पापी दिसला की भगवंत मारून टाकतात महाराज. आपण जर दिसलो कधी देवाला तर भगवंत काही जिवंत सोडणार नाही, आपल्याला नक्की मारल्याशिवाय राहणार नाही. आपला काठाच काढेल महाराज देव, कारण आपण पापी आहोत. देवाकडे आपण आपल्या मनाने गेलो तर देव कृपा करेल की नाही सांगता येत नाही. पण संतांनी जर आपल्याला भगवंताकडे, संत महात्मे जर घेऊन गेले महाराज, संतांनी आपल्या हाताला धरलं आणि आपल्या हाताला धरून जर ते देवाकडे आपल्याला घेऊन गेले तर भगवंताची ताकद नाही महाराज आपली उपेक्षा करायची. मग मग हारी उपेक्षिणा, मग मग हारी उपेक्षिणा, आठवण तुम्ही जागरणा, आठवण तुम्ही जागरणा, आठवण तुम्ही जागरणा. मग मज हरी उपेक्षा. तुकोबारा सांगतात, हे संतांनो, तुम्ही जर माझ्या हाताला धरून देवाच्या जवळ तुम्ही मला घेऊन गेलेत ना तर भगवंताची काय हिंमत आहे महाराज उपेक्षा करण्याची. मग मज हरी उपेक्षा. म्हणून संतांनी आपल्याला हाताला धरून देवाकडे न्यावं लागतं, त्यावेळेला उद्धार होतो. आपण आपल्या मनानं जर गेलो तर उद्धार होण्याची शक्यता कमी आहे महाराज, कमी आहे शक्यता. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला आणि हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. मनाच्या मार्गाने जर परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णतेला जाईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून संतांच्या संगतीनं परमार्थ करावा. संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पण तो संतांच्या संगतीमध्ये परमार्थ करावा. कबीर महाराजांनी फार गोड वर्णन केलं. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी.
ध्रुव की बन गई, ध्रुव की बन गई, प्रहलाद जी बन गई। हरि सुमिरन में, हरि सुमिरन में, हरि सुमिरन में याद रे तेरी अच्छी बनी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनी। तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये परमार्थ केला पाहिजे। जगद्गुरु तुकाराम महाराज ठिकठिकाणी देवाला विनंती करतात, देवा मला दुसरं काय नाही दिलंस तरी चालेल, न लगे मुक्ती, धन, संपदा। मग काय पाहिजे महाराज तुम्हाला? संत संग दे सदा। संतांची संगत जीवनामध्ये अत्यंत महत्वाची असल्याच्यामुळे त्या साधूंना, संतांना, गुरूंना या ठिकाणी वंदन करताय। संतांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण आपल्या परमार्थाची जी मार्गक्रमण आहे ते संतांच्या मार्गदर्शनाने आपण त्या ठिकाणी चालवली पाहिजे। मनाच्या मार्गाने कधी परमार्थ करू नये। कदाचित मनाने परमार्थ करत असताना बऱ्याचशा गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतात। कोणत्या देवाची पूजा कशा पद्धतीने करावी कदाचित आपल्याला कळत नाही महाराज। एखाद्या देवतेला एखादी विशिष्ट गोष्ट आवडत नसेल आणि आपण तीच गोष्ट जर पूजेमध्ये अज्ञानवश करू लागलो तर त्याचं फलश्रुती मिळेल का महाराज? फलश्रुती मिळणार। त्याच्याकरता कोणत्या देवाची भक्ती कशा पद्धतीने करावी याचे शास्त्राचे काही जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरून संतांच्या मार्गदर्शनाने आपण तो परमार्थ मार्ग हा क्रमला पाहिजे। याच्याकरता या शिवपुराणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विधी मार्ग सांगितले आहेत। कशा पद्धतीने भगवान शंकराची पूजा केली पाहिजे। भगवान शंकराची पूजा करत असताना नियमबद्ध राहून, व्रतस्थ राहूनही पूजा करता येते आणि सहज लिलया लोटाभर जल बस त्याने पूजा करता येते। पण विशिष्ट कामाच्या सिद्धी करता, विशिष्ट कार्याच्या सिद्धी करता एक विशिष्ट प्रकारची पूजा आहे। त्या विशिष्ट प्रकारच्या पूजेनेच भगवान शिव प्रसन्न होत असतात। म्हणून त्या कामना सहित भक्ती करता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग पाहणार आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या विधी ज्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण पाहायच्या आहेत। शिवपुराण कथेचं श्रवण का करावं
त्याची महतीही या ठिकाणी आलेली आहे. कारण प्रत्येक गोष्ट मग ती व्यावहारिक असेल किंवा पारमार्थिक असेल, त्या गोष्टीमध्ये प्रवृत्ती होण्याकरता त्याच्यामधला लाभ, त्याचं प्रयोजन कळाल्याशिवाय प्रवृत्ती होणं अशक्य गोष्ट आहे. ग्रंथ काय ऐकायचा, शिवपुराण ऐकल्याने आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय मिळेल, असा जर प्रश्न कोणाच्या अंतःकरणामध्ये असेल तर त्याचं उत्तर देणाऱ्या 1-2 कथा या ग्रंथामध्ये आहेत. ज्या ग्रंथाच्या मंगलाचरणाच्या वेळेला येत आहेत त्याही कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे, त्या बिंदुकाची कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या महात्म्यपर अशा प्रकारच्या कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज फक्त मंगलाचरण करून आपल्याला पुढे जायचं आहे. गणेशजीला वंदन करतायत, सरस्वती मातेला वंदन केलेलं आहे, श्री गुरूंना वंदन करतायत, साधू संतांना वंदन करत आहेत, माता पित्यांना वंदन करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांचं मंगल करून झाल्याच्या नंतर, वंदन करून झाल्यानंतर व्यास महर्षी वर्णन करतायत. सर्व विश्व हे त्या भगवान शंकराची मूर्ती आहे. संपूर्ण विश्वामध्ये तो भगवान शिव परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून या संपूर्ण विश्वालाच विश्वात्मक देवतेच्या माध्यमातून महाराजांनी वंदन केलेलं आहे. गोस्वामी जसं वर्णन करतायत की संपूर्ण सृष्टी ही सीतामाता आणि रामाचं स्वरूप आहे, तसं व्यास महर्षी वर्णन करतायत की संपूर्ण सृष्टी हे भगवान शिवाचं प्रतीक आहे. म्हणून या संपूर्ण सृष्टीला वंदन करत आहेत. सिया राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी, कहु प्रणाम सप्रेम जुबानी, कहु प्रणाम सप्रेम जुबानी, श्री रामय सब जग जानी, करहु प्रणाम सप्रेम जुबानी, श्री राममय सब जग जानी, करहु प्रणाम सप्रेम जुबानी, करहु प्रणाम सप्रेम जुबानी. संपूर्ण सृष्टी भगवान श्री राम श्री सीतेचं स्वरूप आहे. तसं व्यास महर्षी वर्णन करता संपूर्ण सृष्टी ही भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे शिव स्वरूप असणाऱ्या संपूर्ण सृष्टीला या ठिकाणी वंदन आहे. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. जे काही आहे ते सर्व भगवंतच आहे महाराज. या जगतामध्ये देवाशिवाय दुसरं काही नाही. सृष्टीच्या आरंभाला तो होता, सृष्टी नष्ट झाल्यानंतर भगवंत राहणार आहे, आणि मध्यभागी जे आहे तो केवळ परमात्माच आहे. हरीची याद असा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. किंवा महाराज वर्णन करतायत, हरी येथे रे हरी तेरे, हरी येथे रे हरी तेरे, हरी येथे रे हरी तेरे, हरि वासुदेव नाही रीते, हरि वासुदेव नाही रीते, हरि येते हरि येते, हरि येते हरि येते, हरि येते हरि येते. हरि वाचन नाही रे तो भगवान परमात्मा ओतप्रोत या जगतामध्ये भरलेला आहे. पण संपूर्ण विश्वाला भगवंताचं स्वरूप मानून या सर्वात्मक अशा प्रकारच्या ईश्वराला वंदन करताय. जे जे काही जीव मात्र आहे त्या जीव मात्राला वंदन करतात, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो भगवंत अधिष्ठित आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु अर्जुन तिष्ठती. ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलं, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, परिभ्रांता तरी कामू विषयाची. किंवा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणारा तो परमात्मा त्या
सर्व व्यापक अशा परमात्मा तत्वाला महाराजांनी या ठिकाणी वंदन केलेलं आहे. या पृथ्वी मातेला वंदन करतायत. अत्यंत विस्तृत अशा प्रकारचं मंगलाचरण महाराजांनी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. या मंगलाच्या माध्यमातून आपल्या कार्याला ही विलक्षण अशा प्रकारची निर्विघ्नता प्राप्त होत असते. याच्याकरता मंगल करायचं असते. महाराज अमंगलम तु निराचष्टे तनोतु शुभसंततीम. या मंगलाचरणाचा काय फायदा होतो? मंगलाचरण केल्याच्या माध्यमातून कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा जर एखाद्या घरामध्ये प्रवेश करायचा असेल, नवीन घर बांधलं महाराज, नवीन घर बांधल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपण वास्तुशांती करतो ना, करतात ना आपल्याकडे वास्तुशांती. अगदीच बजेटच्या बाहेर असलं तर सत्यनारायण तरी करून का होईना, परंतु घरामध्ये प्रवेश केला जातो. उगीच घर बांधला आणि तसाच राहायला गेला असं जमत नाही. काही ना काहीतरी त्याचा विधी मार्ग हा करावा लागत असतो. अगदी बाकी काहीच नाही जमलं तरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून तरी त्या घरामध्ये प्रवेश केला जातो. म्हणजे मंगलाचरण केल्याशिवाय व्यवहारातल्या कोणत्याच कार्याची सुरुवात होत नाही, प्रारंभ होत नाही. मग हे तर पारमार्थिक कार्य आहे. या पारमार्थिक कार्याला मंगलाचरणाशिवाय कसा प्रारंभ होईल? मंगलाचरण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विस्तृत अशा प्रकारचं मंगलाचरण व्यास महर्षी करतायत. आपले हे ग्रंथरूपी कथारूपी कार्य आहे हे निर्विघ्नपणे पार पाडावं हा या मंगलाचरणाचा उद्देश आहे. हा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. ज्ञानोपरायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभाला मंगलाचरण केलेलं आहे. जगद्गुरु श्रीमदाद्य शंकराचार्य भगवान त्यांनीही आपल्या प्रत्येक ग्रंथाला प्रारंभ करत असताना हा मंगलाचरण केलेला आहे. व्यासांनी प्रत्येक ग्रंथाला प्रारंभ करत असताना मंगलाचरणाचा विचार संपन्न केलेला आहे, मांडलेला आहे. ज्ञानोपराय मंगलाचरण करतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोपरायांनी केलेलं मंगलाचरण आहे. तुकाराम महाराजांनी गाथेला प्रारंभ केला तर गाथा लिहित असताना सुद्धा तुकाराम महाराजांनी पहिला अभंग जो लिहिला ना तो मंगलाचरण प्रकरणातला अभंग आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो हा मंगलाचरणाचा अभंग तुकोबारांनी त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. म्हणजे मंगलाचरण केल्याशिवाय परमार्थाच्या सुद्धा कोणत्याही कार्याला प्रारंभ होत नसतो. मंगलाचरण अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. मंगलाचरणाशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला प्रारंभ करू नये महाराज. सुंदर अशा प्रकारचं मंगलाचरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. भगवान शिव परमात्मा, शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल महाराज. शिव म्हणजे काय? मंगल. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे मंगल. काय गंमत आहे पहा. भगवान शंकराकडे पाहिल्याच्या नंतर भगवान शंकराचा वेश जर पाहिला तर तो वेश कसा आहे महाराज? मंगल आहे का अमंगल आहे? भगवान शंकराचा वेश बघितला का नाही कधी आपण? भगवान शंकराचा फोटो तर पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी. फोटो मध्ये आपण पाहतो भगवंताने कसले कपडे घातलेले. भगवंताचे कपडे म्हणजे गजचर्म व्याघ्रांबर हत्तीचं ओलं कातड भगवान शंकराने आपल्या अंगाच्या भोवती गुंडाळलेलं. वाघाचं चर्म कातड हे भगवान शिव परमात्म्याने आपल्या अंगाच्या भोवती गुंडाळ. कोणी घालतं का असे कपडे महाराज? आपल्याकडे असे कपडे असे वस्त्र कोणी धारण करत नाहीत. मी मगाशी सांगितलं आपल्याला जगाने ज्याचा त्याग केलेला आहे, जगाने ज्याचा तिरस्कार केलेला आहे. कोणाला आवडतं महाराज हत्तीचं कातड पांघरायला? कोणाला आवडतं वाघाचं कातड पांघरायला? मिळत नाही हा भाग सोडून द्या. पण मिळालं तरी कोणीतरी पांघरेल का हत्तीचं कातड? कोणीतरी वाघाचं कातड हे अंगावर पांघरण्याकरता भूषण म्हणून वापरेल का? पण भगवान शंकरांनी भूषण म्हणून ते मिरवलेलं आहे. गजचर्म व्याघ्रा. बरं भगवंताचे अलंकार पहा, ते तरी काय मंगलदायक आहेत का? अलंकार भगवंताने काय धारण केले? गळ्यामध्ये जो नेकलेस घातला ना भगवान शंकराने, तो भगवान शंकराचा नेकलेस म्हणजे वासुकी नावाचा सर्प आहे महाराज. त्या सापाचाच नेकलेस बनवला भगवंताने. कानामध्ये जे कुंडलं घातलेले आहेत ती कुंडलं सोन्याची चांदीची नाहीत, विंचवाची महाराज भगवंत कुंडलं करतात. छोटे छोटे सापाच्या पिल्लांची मनगट्या करतात. चितेचं भस्म भगवंत आपल्या अंगावर लावून घेत आहेत. बाकीच्या देवतांच्याकडे पहा ना तुम्ही, चिताभस्म कोण लावतो महाराज? भगवान विष्णू कधी चिताभस्म लावत नाही. इंद्र देवता कधी चिताभस्म लावत नाही. अग्नी कधी चिताभस्म अग्नी भस्म करतो पण भस्म लावत नाही महाराज अंगाला.
कोणतीच देवता अंगाला भस्म लावून घेत नाही, लावलंच तर चंदन लावतात महाराज. भगवान विष्णू चंदनाचा लेप करतायत, पण भस्म कोणी लावत नाही, चिताभस्म कोणी लावत नाही. भगवान शिव परमात्म्याने ते भस्म लावलेलं आहे. कपडे घातलेत तर ते वाघाच्या कातड्याचे आहेत, ते हत्तीच्या कातड्याचे आहेत. पावडर लावतात तर ते चिताभस्म आहे. कानामध्ये कुंडल आहे तर विंचवाचे आहेत. गळ्यामध्ये हार आहे तर तो सर्पाचा आहे. मला सांगा, भगवंताकडे पाहिल्याच्या नंतर भगवान शंकराकडे पाहिलं तर भगवंताचा वेश जो आहे, या वेशाला मंगल वेश म्हणता येत नाही महाराज, तो अमंगल वेश आहे. पण अमंगल वेश धारण करणारा तो परमात्मा जगताचं मंगल करण्याच्या बाबतीमध्ये समर्थ आहे. सगळ्या जगाचं मंगल हा भगवान शिव परमात्मा करत असतात. कारण शिव या शब्दाचा अर्थच आहे मंगल, शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. म्हणून भगवंताच्या कथेला या ठिकाणी प्रारंभ करत असताना मंगलाचरण केलं जातं. आणखीन एक कारण आहे, भगवान परमात्म्याच्या कथेचं मंगल काय करावं, महत्वाचं आणखीन एक कारण आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे जे मनुष्य देहाचं दान भगवंताच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. महात्मे वर्णन करतात ना, जेने हा जीव दिला दान म्हटले, दान दान म्हणून मिळालेलं आहे. म्हणून दान मिळालेल्या या देहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला सद्गती प्राप्त करून घेता आली पाहिजे. कारण त्याची सोय फक्त याच देहामध्ये आहे, अन्यत्र देहामध्ये आपल्याला अशा प्रकारची सोय पाहायला सापडत नाही. कुत्र्या मांजराच्या देहामध्ये मोक्ष प्राप्त करून घेता येणार नाही. गाई बैलाच्या देहामध्ये मोक्ष प्राप्त करून घेता येणार नाही. फक्त मनुष्य देहच असा आहे की इथं आपल्याला भगवंताने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या जोरावर आपल्याला भगवंताला प्राप्त करून घेता येतो महाराज. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, हे बुद्धिरूपी वैभव भगवंताने दुसऱ्या कोणत्या प्राण्याला दिलं नाही महाराज, फक्त माणसाला हे वाटतं महाराज. आपण कथेला जावं, कथेमध्ये बसावं, कथा ऐकावी, ही बुद्धी फक्त मनुष्याच्या ठिकाणी आहे. कुत्र्याच्या मांजराच्या बैलाच्या देहामध्ये अशा प्रकारची बुद्धी होत नाही महाराज. शहाणपणा आपण ज्याला म्हणतो ना, तो शहाणपणा माणसाच्या देहामध्ये भगवंताने दिलेला आहे, अन्य प्राण्यांच्या देहामध्ये ना. लक्षात घ्या, कल्पना करा, आणीबाणीची वेळ आहे, दुष्काळ पडलेला आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीला सकाळी जर काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावा अशी पंचायत आहे. अशा वेळेला सकाळी जर एखाद्या हुशार व्यक्तीला एक भाकरी मिळाली तर तो काय करेल, अर्धी भाकरी सकाळी खाईल आणि अर्धी संध्याकाळच्या करता राखून ठेवेल की माझी अर्धी भाकरीनं आत्ताची भूक भागेल आणि संध्याकाळच्या भुकेकरता मला अर्धी भाकरी ठेवावी लागेल. असा शहाणा जर असेल तर विचार करेल. निर्बुद्ध जर असेल तर तो विचार करणार नाही, मला तो सगळीच खाऊन घेईल एकाच वेळेला. पण शहाणा जर असेल तर तो विचार केला, अर्ध्या भाकरीने मी आत्ताची भूक शमन होईल माझी, संध्याकाळच्या करता अर्धी. शहाणा व्यक्ती अशा प्रकारचा विचार करेल. पण बैलाच्या समोर कडव्याची वैरणीची पेंडी टाकली तर बैल नाही असा विचार करणार की यातली अर्धी मी आत्ता खाईल आणि अर्धी पेंडी संध्याकाळी. बैल करेल का विचार महाराज? करणार नाही. का? कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही. हे बुद्धिरूपी वैभव हे अन्यत्र दुसऱ्या प्राण्यांना कोणाला मिळालं नाही, ते आपल्याला मिळालेले आहे. म्हणून या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरा. याच शरीराच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करून घेता येतं. हा नरदेह म्हणजे एक प्रकारचं निदान, एक प्रकारचा खजिना, एक प्रकारचा ठेवा आपल्या सगळ्यांच्या हाती मिळालेला आहे. याला व्यर्थ दवडलं नाही पाहिजे महाराज. एक सुंदर अशा प्रकारचा अनमोल ठेवा भगवान परमात्मा नरदेहाच्या रूपाने आपल्याला दिलेला आहे. वर्णन करतात महात्मे, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न झाले. काय गंमत आहे पहा. चांगला माणूस व्हायचा असेल, सज्जन जर व्हायचा असेल तर याच नरदेहाने होता येतं. चोर व्हायचा असेल तर याच नरदेहाने होता येतं. दुष्ट व्हायचं असेल याच नरदेहाच्या माध्यमातून होता येतं. भक्त व्हायचं असेल तर याच नरदेहाच्या माध्यमातून होता येतं. संसाराच्या बंधनामध्ये अडकायचं असेल तर याच देहाच्या माध्यमातून अडकता येतं. आणि संसाराचं बंधन जर सोडायचं असेल तर याच शरीराच्या माध्यमातून बंधन सोडता येतं. महाराज आपली आपण करा सोडणं संसार बंधन तोडावेगी. म्हणून याच देहाच्या माध्यमातून आपल्याला संसाराचं बंधन जे आहे ते तोडता येतं. अन्य कोणत्याही देहामध्ये अशा प्रकारची सोय नाही. म्हणून भगवान शिव परमात्म्याची कथा आपल्याला संसार सागरातून पार करून घेऊन जाणारी कथा आहे. या संसाराचं बंधन तोडून टाकून मोक्ष रूपी स्वातंत्र्यामध्ये प्रविष्ट करून देणारी हे भगवान शिव परमात्म्याची कथा आपण या 7 दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत.